नमस्कार. कधी विचार केलाय का की आपल्या घराच्या भिंतींमागे विजेचे एक अदृश्य जाळं पसरलेलं आहे? एक प्रचंड शक्ती जी आपलं आयुष्य सोपं करते. पण या शक्तीला नियंत्रणात ठेवण्यासाठी दोन अदृश्य रक्षक आहेत. आज आपण त्यांच्याबद्दलच सविस्तर जाणून घेणार आहोत. चला या महत्त्वाच्या संकल्पना समजावून घेऊया. विचार करा, आपण रोज फ्रिज, वॉशिंग मशीन, इस्त्री अशा कितीतरी धातूच्या बनवलेल्या उपकरणांना हात लावतो. या सगळ्यांच्या आतून वीज वाहते. पण मग आपल्याला शॉक का लागत नाही? ही शक्तिशाली वीज धोकादायक न होता आपल्यासाठी एवढी उपयुक्त कशी ठरते? याचं उत्तर फक्त दोन शब्दांमध्ये आहे: न्यूट्रल आणि अर्थ. हेच ते दोन रक्षक आहेत जे विजेच्या या प्रवासाला नियंत्रित आणि सुरक्षित ठेवतात. तर मग आपल्या या विद्युत सुरक्षेच्या कहाणीतले दोन मुख्य हिरो आहेत, न्यूट्रल आणि अर्थ. चला त्यांची ओळख करून घेऊया. दोघेही खूप महत्त्वाचे आहेत, पण त्यांची कामं, त्यांची जबाबदारी पूर्णपणे वेगळी आहे. चला आधी न्यूट्रलला भेटूया. न्यूट्रल म्हणजे काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हा विजेच्या प्रवासातला परतीचा रस्ता आहे. म्हणजे बघा, वीज लाईव्ह वायरमधून तुमच्या उपकरणात येते, तिचं काम करते आणि मग तिला परत तिच्या उगमाकडे म्हणजे ट्रान्सफॉर्मरकडे जावं लागतं. हा जो परतीचा मार्ग आहे तोच म्हणजे न्यूट्रल वायर. याच्याशिवाय सर्किट पूर्णच होऊ शकत नाही आणि तुमचं कोणतंही उपकरण चालणार नाही. आता वळूया अर्थकडे. न्यूट्रल जर परतीचा रस्ता असेल तर अर्थ ही आपली सुरक्षा ढाल आहे, आपला बॉडीगार्ड. ही वायर थेट आपल्या घराच्या आवारात जमिनीत खोलवर जोडलेली असते. सामान्य परिस्थितीत म्हणजे जेव्हा सगळं काही ठीक असतं तेव्हा या वायरमधून शून्य करंट वाहत असतो. ती फक्त शांतपणे उभी असते. पण कोणत्याही आणीबाणीच्या परिस्थितीसाठी ती पूर्णपणे तयार असते. आता या तक्त्याकडे बघा. या दोघांमधला फरक अगदी स्पष्ट होईल. न्यूट्रलचा उगम होतो थेट ट्रान्सफॉर्मरमधून, तर अर्थचा उगम आपल्याच घराच्या जवळ जमिनीत होतो. न्यूट्रलचं मुख्य काम आहे विजेचं सर्किट पूर्ण करणं आणि अर्थचं काम आपलं संरक्षण करणं, आपल्याला शॉक लागण्यापासून वाचवणं. आणि सगळ्यात मोठा फरक, न्यूट्रलमध्ये करंट नेहमीच असतो, पण अर्थमध्ये फक्त आणि फक्त प्रॉब्लेम झाल्यावरच येतो. हा फरक लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आतापर्यंत सगळं कसं छान वाटतंय नाही का? पण विचार करा, जर काही गडबड झाली तर? विजेच्या या प्रवासात जेव्हा एखादा फॉल्ट येतो तेव्हाच खरा धोका निर्माण होतो. असं समजा की उपकरणाच्या आतली वायर जुनी झाली किंवा ओलसरपणामुळे तिचं वरचं प्लास्टिकचं कव्हर खराब झालं आणि ती उघडी तार चुकून मशीनच्या लोखंडी बॉडीला लागली. झालं, आता त्या संपूर्ण बॉडीमध्ये एक धोकादायक लिकेज करंट फिरायला लागतो. आणि इथेच सगळा खेळ बिघडतो. जर त्या उपकरणाला अर्थिंग जोडलेलं नसेल तर तो लिकेज करंट जमिनीत जायला सगळ्यात सोपा मार्ग शोधतो आणि दुर्दैवाने तो मार्ग म्हणजे आपलं शरीर. ज्या क्षणी आपण त्या उपकरणाला स्पर्श करतो आपलं शरीर विजेचं वाहक बनतं आणि आपल्याला एक जीवघेणा शॉक बसू शकतो. पण घाबरण्याचं कारण नाही, कारण बरोबर ह्याच धोकादायक क्षणासाठी आपली सुरक्षा प्रणाली बनवलेली आहे. चला बघूया, ही अदृश्य ढाल संकटाच्या वेळी आपलं संरक्षण करते तरी कशी? इथेच अर्थवायर आपला जीव वाचवते. विजेचा एक साधा नियम आहे, ती नेहमी सोपा रस्ता निवडते. जिथे कमीत कमी अडथळा असेल तिथून ती जाते. आता आपल्या शरीरापेक्षा अर्थवायरचा अडथळा खूप म्हणजे खूपच कमी असतो. त्यामुळे तो धोकादायक करंट आपल्या शरीराकडे न वळता सरळ अर्थवायरमधून जमिनीत निघून जातो. जणू काही विजेसाठी बनवलेला एक खास एस्केप रूट. पण नुसती वायर असून उपयोग नाही, या सिस्टीमला एक मेंदूसुद्धा लागतो आणि तो मेंदू म्हणजे RCCB. हा इतका हुशार आणि संवेदनशील असतो की अर्थ वायरमधनं जाणारा अगदी छोटासा मिलीअँपियरमधला करंटसुद्धा तो लगेच ओळखतो आणि ओळखता क्षणीच तो ॲक्शन घेतो. चला ही पूर्ण प्रोसेस एकदा स्टेप बाय स्टेप समजावून घेऊया. 1. मशीनमध्ये फॉल्ट झाला. 2. करंट अर्थ वायरमध्ये घुसला. 3. RCCBने ओळखलं की अरे, जेवढा करंट गेला तेवढा परत येत नाहीये, काहीतरी गडबड आहे. आणि 4. डोळ्याचं पातं लवत न लवत तोच म्हणजे काही मिलीसेकंदात RCCB ट्रिप होतो, म्हणजे वीज पुरवठाच बंद आणि एक मोठा अनर्थ टळतो. आता एक खूप महत्त्वाचा मुद्दा जिथे लोकांचा नेहमी गोंधळ होतो, MCB आणि RCCB. ऐकायला सारखे वाटतात पण कामात जमीन आसमानाचा फरक आहे. MCB म्हणजे मिनिएचर सर्किट ब्रेकर. तुमच्या महागड्या वस्तू वाचवतो. फ्रीज, टीव्ही ओव्हरलोड किंवा शॉर्ट सर्किट झालं की तो ट्रिप होतो. पण RCCB तो तुम्हाला वाचवतो माणसांना शॉक लागण्यापासून. लक्षात ठेवा, MCB मशीनसाठी, RCCB माणसांसाठी.
ठीक आहे. आता हे सगळं तांत्रिक ज्ञान आपल्याला प्रत्यक्षात कसं वापरायचं? आपल्या घरात सगळं सुरक्षित आहे की नाही हे कसं ओळखायचं? चला काही सोप्या गोष्टी बघूया. आपला साधा 3 पिनचा प्लग कधी निरखून पाहिलंय का? त्याची रचनाच किती विचारपूर्वक केलेली आहे. वरची जी अर्थची पिन असते ना, ती मुद्दाम थोडी लांब आणि जाड बनवलेली असते. लांब यासाठी की प्लग लावताना ती सगळ्यात आधी सॉकेटला लागावी आणि उपकरण चालू होण्याआधीच सुरक्षण सुरू व्हावं. आणि जाड यासाठी की करंटला जायला मोकळा आणि सोपा रस्ता मिळावा. आहे की नाही कमाल इंजिनिअरिंग? पण फक्त सिस्टम बसवून चालणार नाही, तिची थोडी काळजी पण घ्यावी लागते. तुमच्या मीटर बॉक्सजवळ जो RCCB असतो त्यावर एक T म्हणजे टेस्ट असं लिहिलेलं बटण असतं. महिन्यातून एकदा ते दाबून बघा. जर लाईट गेली म्हणजे तो ट्रिप झाला तर समजा तो व्यवस्थित काम करतोय. आणि हो, उन्हाळ्यात जेव्हा जमीन कोरडी होते तेव्हा तुमच्या अर्थिंगच्या खड्ड्यात थोडं पाणी टाकत जा, म्हणजे अर्थिंग प्रभावी राहील. ही एक छोटीशी चेकलिस्ट आहे तुमच्या घराच्या सुरक्षेसाठी. पहिलं, घरातल्या मोठ्या उपकरणांना जसं की फ्रीज, गीझर यांना 3 पिन प्लगच वापरा. दुसरं, मीटर बॉक्समध्ये 30 मिलीअँपिअरचा RCCB आहे का हे नक्की तपासा. आणि तिसरं, पाण्याच्या जवळ वापरल्या जाणाऱ्या वस्तूंची जसे की गीझर किंवा वॉशिंग मशीन यांची वेळोवेळी तपासणी करत राहा. तर या सगळ्याचा सारांश काय? न्यूट्रल वायर आपल्या घरात वीज आणते, घर चालवते, पण अर्थ वायर आणि RCCB हे दोघं मिळून त्या घरातल्या माणसांना वाचवतात. ही एक अदृश्य ढालच आहे जी विजेसारख्या प्रचंड शक्तीला आपल्यासाठी सुरक्षित आणि उपयोगी बनवते. घर सुरक्षित तर आपण सुरक्षित आणि आपलं मनही शांत, नाही का?